कल्पना करा, रात्री अचानक घरात साप दिसतो. त्या क्षणी मनात एकच प्रश्न येतो, हे शुभ आहे का अशुभ? काही लोक घाबरतात, काही लोक म्हणतात नागदेवताचा संकेत आहे. पण खरं काय? वास्तुशास्त्र, धर्म आणि शास्त्र याबद्दल काय सांगतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. साप घरात दिसण्यामागचं संपूर्ण सत्य, शुभ संकेत कोणते, अशुभ कोणते, नागदेवता कोणता इशारा देतात आणि साप दिसल्यावर नक्की काय करावे, काय करू नये. मी ॲस्ट्रो अभिराज वास्तू चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. साप म्हणजे काय? हिंदू धर्मात साप म्हणजे नागदेवता, कुंडलिनी शक्ती, रक्षणकर्ता. शास्त्रात सांगितलं आहे, नाग म्हणजे पृथ्वीची ऊर्जा. शिवाच्या गळ्यात नाग, विष्णू शेष नागावर शयन, त्यामुळे साप देवशक्तीचं प्रतीक. म्हणून साप दिसणं नेहमीच अशुभ असतं असं नाही. साप घरात का येतात? वैज्ञानिक कारण, उंदीर, पाणी, थंड, अंधार, मोकळी जागा. वास्तू कारण, घरात नकारात्मक ऊर्जा, अडगळ, भूमिदोष, ओलसर जागा. साप आधी ऊर्जा जाणतो मग येतो. साप घरात दिसणं कधी शुभ मानलं जातं? शुभ संकेत, साप शांतपणे निघून गेला, घर सुरक्षित, मोठा अनर्थ टळला. साप दिसून कोणाला इजा झाली नाही, संकट टळण्याचे संकेत. साप देवघर किंवा अग्नीजवळ, देव संरक्षण, पूर्वज कृपा. नागपंचमी जवळपास साप दिसणे, पुण्य संकेत. मान्यता, नाग दिसतो पण त्रास देत नाही, म्हणजे तो रक्षणासाठी आला. साप घरात दिसणे कधी अशुभ असतं? अशुभ संकेत, साप वारंवार दिसणे, भूमिदोष, वास्तुदोष. साप आक्रमक होणे, घरात प्रचंड नकारात्मकता. साप मारला जाणे मोठं पाप मानलं जातं. आर्थिक मानसिक त्रास वाढतो. स्वप्नात सतत साप दिसणे, मनात भीती, दोष, दडपण. विशेष, साप मारणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ. साप दिसण्याचा वास्तू संकेत, जर घरात साप आला असेल तर तपासा. घरात अडगळ आहे का, ओलसर जागा आहे का, मुख्य दरवाजासमोर कचरा, घरात सतत भांडण, जमिनीखाली पाणी गळती. साप म्हणजे वॉर्निंग सिग्नल आहे. साप घरात दिसल्यावर काय करावे? घाबरू नका, सापाला इजा करू नका. स्नेक रेस्क्यूला बोलवा, घर स्वच्छ करा, धूप अगरबत्ती लावा. धार्मिक उपाय, ओम नमः शिवाय जप, नागदेवतेचे स्मरण, नागपंचमीला दूधदान, प्रत्यक्षित सापाला नाही. काय करू नये? साप मारू नका, शिवीगाळ करू नका, भीती पसरू नका, अंधश्रद्धा करू नका. मित्रांनो, साप घरात दिसणं म्हणजे नेहमीच अशुभ नसतं. तो एक संकेत असतो स्वतःला, घरातलं आणि ऊर्जेला तपासण्याचं. भीती नको, जाणीव ठेवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि ॲस्ट्रो अभिराज वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कधी साप दिसला आहे का? धन्यवाद.